नमस्कार. आज मी तुम्हाला अशा टर्म प्लॅनबद्दल सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला टर्म प्लॅन तर मिळेलच, त्याबरोबर एस-आय-पीचे रिटर्न पण मिळतील. म्हणजेच तुमची टर्म प्लॅन पण मिळेल, त्याचबरोबर तुमची वेल्थ क्रिएशन पण होईल. बरेच लोक मला कॉल करतात आणि विचारतात, "मी जो भरलेला प्रीमियम आहे, तो मला वापस मिळायला पाहिजे." आपण जर बघितलं तर प्युअर टर्म प्लॅनमध्ये तुम्ही भरलेले पैसे रिटर्न मिळत नाही आणि जर आपण रिटर्न ऑफ प्रीमियममध्ये जर बघितलं, तर तुम्ही जेवढे पैसे भराल, तेवढेच तुम्हाला रिटर्न मिळतात आणि त्यामध्ये पण तुमची टॅक्स कटिंग होते. तर आज आपण अशा प्लॅनबद्दल बघणार आहोत, जिथे तुम्हाला टर्म प्लॅन मिळेल प्लस इक्विटी लिंकचे रिटर्न पण मिळतील. त्या अगोदर मी माझं इंट्रोडक्शन देऊ इच्छितो तुम्हाला. नमस्कार, मी शुभम काळबांडे. 7 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. NISM, IRDA सर्टिफाईड आहे आणि AMFI रजिस्टर्ड आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये हा प्लॅन कोणी घेतला पाहिजे किंवा कोणी हा प्लॅन घ्यावा हे बघू आपण. ज्या लोकांना कमी पैशामध्ये जास्त कव्हर हवा आहे, त्यांनी हा प्लॅन घेतला पाहिजे. ज्या लोकांना टर्म प्लॅन घ्यायचा आहे, त्या लोकांनी हा प्लॅन घ्यायला हवा. ज्या लोकांना आपली वेल्थ क्रिएशन करायची आहे, संपत्ती वाढवायची आहे, त्यांनी हा प्लॅन घ्यायला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे कमी डॉक्युमेंट्स आहेत, जसं की आपण बघतो की प्युअर टर्म प्लॅन मध्ये तुम्हाला खूप डॉक्युमेंटची आवश्यकता असते. जर तुम्ही ते डॉक्युमेंट नाही देऊ शकले, तर तुम्हाला टर्म प्लॅन मिळू शकत नाही. पण या टर्म प्लॅन मध्ये तुम्हाला कमी डॉक्युमेंट लागणार आहेत. प्लॅन बघण्या अगोदर मी तुम्हाला हे एक टाइम्स ऑफ इंडियाची रिपोर्ट दाखवू इच्छितो. या रिपोर्टनुसार भारतामध्ये डेली 474 लोक मृत्युमुखी पडतात रोड ऍक्सिडेंटमुळे. आणि जर आपण 2023चा डेटा बघितला, तर रोड ऍक्सिडेंटमध्ये 1,70,000 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावलेला आहे आणि 4.5 लाख पेक्षा जास्त लोक हे रोड ऍक्सिडेंटमध्ये इंजर्ड झालेले आहेत. हे टॉप 5 असे राज्य आहेत ज्यामध्ये सर्वाधिक रोड ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेले आहेत. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा पण नंबर लागतो. त्यामुळेच टाटा या कंपनीने हा प्लॅन तयार केलेला आहे. याचे जे बेनिफिट आहे हे तुम्हाला पुढील प्रमाणे समजतील. तर या प्लॅनचे नाव आहे परमरक्षा. यामध्ये 5 व्हेरियंट आहेत: परमरक्षा लाईफ ॲडव्हान्टेज प्लस, परमरक्षा लाईफ प्रो, लाईफ प्रो प्लस, लाईफ मॅक्झिमा प्लस, लाईफ ग्रोथ प्लस. त्यापैकी आपण आज टाटा AIच्या परमरक्षा लाईफ प्रो प्लस या प्लॅनचा रिव्ह्यू करणार आहोत, बघणार आहोत यामध्ये तुम्हाला काय असे बेनिफिट मिळणार आहेत. तुम्हाला बेनिफिट सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपण सर्वप्रथम यामधले जे कव्हरचे बेनिफिट आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर जो वेल्थ क्रिएशनचा पार्ट आहे, जो फंडचा पार्ट आहे, तो त्यानंतर बघणार आहोत. आणि त्यानंतर मी तुम्हाला प्लॅन कसा आहे आणि त्याचबरोबर याचे प्रीमियम किती येऊ शकतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर असं अज्युम करून या की तुम्ही हा 1 करोडचा प्लॅन घेतलेला आहे, 1 करोडचा सम एश्योर्डचा प्लॅन घेतला आहे, तर त्याप्रमाणे तुमच्या आता हे पुढे बेनिफिट्स असतील. जर तुम्ही 1 करोडचा टर्म प्लॅनचा बाय केला, तर तुमच्या नॅचरल डेथ नंतर तुमच्या फॅमिलीला 1 करोड रुपये मिळतील. ऍक्सिडेंट जर झाला असेल, हा रायडर आहे ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट. यामध्ये तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा रुपये द्यायची गरज नाही आहे, एक्स्ट्रा मनी द्यायची गरज नाही आहे. हा याच्यामध्ये इनबिल्ट आहे. तर या रायडर नुसार तुम्हाला एक्स्ट्रा 90 लाख रुपये दिले जातात. म्हणजे टोटल तुमच्या फॅमिलीला मिळतील 1 करोड 90 लाख रुपये. आता तुम्हाला समजेल की का टाटा ही कंपनी बेस्ट आहे आणि एकमेव टाटाची अशी कंपनी आहे जी हे बेनिफिट देऊ शकते किंवा ही बेनिफिट देते. ऍक्सिडेंट जर हा पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये झाला असेल, तर तुम्हाला ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिटची जी रक्कम मिळणार होती ती डबल मिळणार आहे. म्हणजे त्या केसमध्ये तुम्हाला 90 लाखाच्या ऐवजी 1 करोड 80 लाख रुपये मिळतील आणि टोटल 2 करोड 80 लाख रुपये मिळेल. आता आपण बऱ्याचदा बघतो की ऍक्सिडेंट होतो पण डेथ नाही होत. पण काही लोकांना अपंगत्व येते, परमनंट डिसॅबिलिटी येते, तर यासाठी कंपनी तुम्हाला 90 लाख रुपये देणार आहे. परत ऍक्सिडेंट जर हा पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये झाला असेल आणि त्यामुळे तुम्हाला डिसेबिलिटी आली असेल किंवा अपंगत्व आले असेल, तर त्या केसमध्ये त्या रायडरच्या डबल म्हणजेच तुम्हाला 1 करोड 80 लाख रुपये दिले जातील. टर्मिनल इलनेस हा असा एक फीचर आहे, हा पण एक इनबिल्ट फीचर आहे. यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा प्रीमियम पे करायची गरज नाही आहे. तर यामध्ये जर डॉक्टरने असं डायग्नोज केलंय की जी व्यक्ती आहे ती 6 महिन्यापेक्षा जास्त नाही जगू शकत किंवा 50% चान्सेस आहे की सर्व्हायव्हल करण्याचे, तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला 10 लाख रुपये दिले जातील किंवा 10% ऑफ सम एश्योर्ड. म्हणजे तुम्ही जर 1 करोडचा सम एश्योर्ड घेतलेला असेल, तर त्याच्यात 10% 10 लाख रुपये दिले जातील. आणि सर्वात शेवटी म्हणजे बरेच लोक मला विचारतात की समजा मला काहीच नाही झालं तर मला काय मिळणार आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला लमसम मॅच्युरिटी मिळेल. तुमचं जेही फंड व्हॅल्यू असेल ते तुम्हाला मिळतील, प्लस तुमचं जे रिटर्न ऑफ प्रीमियम होता व्हायटॅलिटीचा, तो पण तुम्हाला त्याच्यामध्ये रिटर्न मिळणार आहे. या टर्म प्लॅन मध्ये तुम्हाला टर्म इन्शुरन्स सोबत वेल्थ क्रिएशनचा आणि इन्व्हेस्टमेंटचा पण फायदा मिळतो. टाटा AI या कंपनीचे 95% जे फंड्स आहेत ते 4 आणि 5 स्टार रेटेड आहे आणि हे 5 स्टार रेटेड मॉर्निंग स्टार या एजन्सीने दिलेले आहे. मी आजच याचे स्क्रीनशॉट काढलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्ही याला क्रॉस व्हेरीफाय पण करू शकता गुगल वरती जाऊन. पार्शल विड्रॉल आफ्टर 5 इयर्स. आता मी तुम्हाला प्लॅन कसा वर्क करेल किंवा प्लॅन कसा आपण हा घेऊ शकतो ते सांगणार आहे. सपोज करा तुम्ही 30 वर्षाचे आहात आणि 40 वर्षासाठी तुम्ही हा प्लॅन घेताय, म्हणजे वयाच्या 70व्या वर्षापर्यंत, आणि तुम्ही लिमिटेड पेचा ऑप्शन चूज केला की मला फक्त 12 वर्ष पे करायचे आहे. तर या प्लॅन मध्ये तुम्हाला फक्त 12 वर्ष पे करावे लागणार आहे. बाकीचे जे 28 वर्ष आहे त्यामध्ये तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहे. पण बऱ्याचदा असं होतं की तुमच्याकडे पैसे नसेल, तर बऱ्याचदा असं होतं की लोकांच्या प्लॅन्स बंद पडून जातात, लॅप्स होऊन जातात. तर यामध्ये असं एक फीचर आहे की तुमच्याकडे जर पैसे नसेल तर तुम्ही
पहिल्या वर्षाचा जो प्रीमियम आहे तो विड्रॉ करून 6व्या वर्षामध्ये टाकू शकता, जेणेकरून तुमचा जो प्लॅन आहे हा बंद पडणार नाही. पण हा जो फीचर आहे तुम्ही 5 वर्षानंतर घेऊ शकता. असंच तुम्ही कंटिन्यू करू शकता. यामध्ये फक्त तुम्हाला 12 वर्ष पैसे भरायचे आहे. 12 वर्षानंतर तुम्हाला एकही रुपया याच्यामध्ये भरायचा नाही. तुमची जे फंड व्हॅल्यू असेल ती याच्यामध्ये इन्क्रीज होत राहील. त्याचबरोबर तुम्ही या फंडला एका इमर्जन्सी फंड म्हणून पण यूज करू शकता, कारण की 12 वर्षानंतर तुम्ही हे विड्रॉ पण करू शकता. एक मी इलिस्ट्रेशन दिलेलं आहे, हे एक प्रीमियमचा चार्ट दिलेला आहे मी. 30 वर्षाची व्यक्ती आहे, नॉन स्मोकर, तिचा किती प्रीमियम येईल आणि एक रेग्युलर मध्ये किती प्रीमियम येईल आणि 12 वर्षांचा प्लॅन मध्ये किती प्रीमियम येईल तो मी इथे दाखवलेला आहे. जर तुम्ही 12 वर्षाचा प्रीमियम बघितला तर तुम्हाला 88,000 रुपयाच्या जवळपास प्रीमियम येतो. आणि तोच जर तुम्ही 30 वर्षाचा प्लॅनचा जर प्रीमियम बघितला, 30 वर्षाच्या प्लॅनचा म्हणजे तुम्हाला 30 वर्षापर्यंत पैसे भरायचे आहे, तर त्या प्लॅन मध्ये तुम्हाला 67,000 रुपये एवढा प्रीमियम येईल. याचबरोबर मी इथे 2 फंडचे पण किती रिटर्न येऊ शकतात याचं पण एक हे केलेलं आहे. जर आपण पास्ट परफॉर्मन्स बघितला तर या फंड मध्ये तुम्हाला एका वर्षामध्ये 43%, असे तुम्हाला 3 वर्षामध्ये 24% आणि 5 वर्षापर्यंत 28% रिटर्न आलेले दिसत आहेत. मी असं अज्युम करतोय की मला जर 15% रिटर्न आले तर माझी फंड व्हॅल्यू किती होईल. तर त्या केसमध्ये जर मी 12 वर्षाच्या प्लॅन मध्ये बघितलं तर माझी जवळपास फंड व्हॅल्यू हे 1,38,00,000 रुपये होईल. आणि जर मी दुसऱ्या 30 वर्षाच्या प्लॅन मध्ये जर बघितलं तर माझी जी फंड व्हॅल्यू आहे ही 1,54,00,000च्या जवळपास होते. जर तुम्ही रेडी असाल, तुम्ही आणि तुमच्या परिवारासाठी एक टर्म प्लॅन घेण्यासाठी, तर तुम्ही नक्कीच टाटाचा विचार करू शकता. ही एक टाटाची टॅगलाईन आहे, टर्म मतलब टाटा. आज टाटाच अशी एक कंपनी आहे जी मार्केटमध्ये युनिक विचार करून युनिक प्लॅन्स अशी आणत आहे. आणि तुम्ही पण बघितलंय की याच्यामध्ये युनिक बेनिफिट पण दिलेले आहे. जर तुम्हाला याबद्दल काही मदत हवी असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन टर्म प्लॅन काढण्यासाठी मदत हवी असेल तर मी हा नंबर दिलेला आहे, तुम्ही याच्यावरती मला कॉल करू शकता. किंवा खाली मी व्हॉट्सअपची लिंक पण दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.